छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये पळशी शिवारामध्ये गट नंबर 294 ही शेतजमीन असून या शेतजमिनीमध्ये काही भूमाफियांनी अवैधरित्या प्लॉटिंग पाडलेली आहे, जे की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना व कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना इल्लीगल पद्धतीने ही प्लॉटिंग करत आहे। यामुळे शासनाचे व या जमिनीचे शर्त भंग झालेले आहे आणि शर्त भंग झाल्यामुळे शासनाला ही जमीन जप्त करण्याचा अधिकार आहे। कारण की शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे असे नियम घालून दिलेले आहे की आपल्याला जर अकृषिक जमीन जर करायची असेल तर याला शासनाची व जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी असणे आवश्यक आहे। ही परवानगी न घेता या भूमाफियांनी अवैधरित्या शासनाची फसवणूक करून जमिनीचे शर्त भंग करून हे जमीन विकण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। तरी ह्या अशा भूमाफियांवर त्वरित कारवाई व्हावी। तसेच महालपिंपरी शिवारामध्ये गट नंबर 24/1, 25/1, 26/2 ह्या जमिनीचे जे क्षेत्र आहे हे पाझर तलावाचे क्षेत्र आहे आणि या तलावामध्ये ह्या भूमाफियांनी अवैधरित्या प्लॉटिंग पाडून ही शासनाची तलावाची जी जमीन आहे हे विकण्याचा प्रयत्न चालू आहे। तरी या सर्व लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने ही विनंती आहे। या सर्व प्रकरणी आम्ही विभागीय आयुक्त साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेब यांना सुद्धा भेटून या प्रकरणी त्यांच्या कानावर हे प्रकरण घातलेले आहे। त्यांना आम्ही म्हटलेलो आहे की हे भूमाफियांवर जर तुम्ही कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून आम्ही पक्षाच्या वतीने या लोकांना धडा शिकवू। मी विकास पाखरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। तसेच माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष राजू सावंत आहेत, जिल्हा सरचिटणीस भास्कर मोरे आहेत व इतर हे आहेत माझ्यासोबत। हा एक आमचे भाऊ, लहाने भाऊ राहुल पाखरे हे आहेत, छोटे भाऊ सचिन पाखरे हे आहेत।